हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. ॲक्च्युली आज दिवसभरामध्ये खूप सारे प्लॅन होते माझे फिरायला जायचे इथे तिथे, बट ते आज सर्व ड्रॉप झाले माझ्या एका फ्रेंडमुळे. आणि फायनली मी विचार केला की आम्ही आता जवळपास जो आमच्या द्वारकाधीश मंदिर आहे तिथे जाऊया. सो मी अशी मस्तपैकी रेडी झाली आहे, माझा प्लीवाला वन पीस घालून, आणि थोड्याच वेळात आम्ही निघूया. संध्याकाळची वेळ आहे, ऑफकोर्स इकडे गर्दी असेलच. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन आरामात जाऊया, कारण आपण विरारलाच राहतो, कुठे लांब जायचं आहे. तर आपण भेटूया मंदिराच्या इकडे. आपला रोड आणि हा SGN इंडस्ट्री आहे. आय थिंक म्हणजे येस, हा SGN इंडस्ट्रीज आहे. वाटेत असणारी अशी कायम ट्राफिक जी आम्हाला पण आज भेटली आहे. ट्रॅफिकमधून सुटून आम्ही जो न्यू ब्रिज रेडी झालेला आहे त्यावरून चाललेलो आहे. हा तिथला थोडासा नजारा. इथून कुंभारपाड्याच्या इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट द्वारकाधीशसाठी. तुम्ही सर्व तिथे जाऊन आलेलाच असाल, पण तरी तसं मी आज विचार केला आहे की गर्दी कमी असेल, कारण फ्रायडे आहे आणि मे बी काहीच लोकांना अशी सुट्टी असते. संडेला आणि सॅटर्डेला खूप जास्त गर्दी असते. होपफुली इथे गर्दी कमी भेटावी. आता बघूया आपल्याला गर्दी कमी भेटते की खूप जास्त भेटते. इथे रस्ता आहे पण अगदी स्मूथ आहे, आणि इथे बाजूची जी हिरवळ आहे खूप सुंदर आहे. पार्किंगमध्ये बऱ्यापैकी गाड्या आहेत, त्यामुळे असं वाटतं की गर्दी तरी आहे, थोडीफार आहे गर्दी. आणि हे इथून मंदिर दिसतं, आपण पुढे जाऊन बघूया. जवळपास तर आम्ही आलोत मंदिराच्या, आणि इथे काही काम चालू आहे. मंदिराच्या आवारात चपला काढत आम्ही निघालो, आणि तशी गर्दी बऱ्यापैकी कमी आहे. खूप चांगलं दर्शन भेटेल आज मला. मंदिराच्या मागचा आवारा आहे, आणि इथे बरीच अशी लोक रील, फोटो, व्हिडिओ, सिनेमॅटिक्स असं भरपूर काही करत आहेत. आणि खूप सुंदर काम आहे मंदिराचं. आणि जो सूर्याची किरणं ह्याच्यावरती पडताना त्यामुळे ते खूप सुरेख वाटतं, खूप सुरेख बघायला. आणि इथे आल्यावरती खूप मन प्रसन्न होते. मी व्हिडिओ काढते पण माझा मित्र मला खूप हसवतोय. मंदिरावर खूप सुरेख असं काम, कोरीव काम केलेलं आहे. जसं की श्रीकृष्णांच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये जे प्रसंग झाले आहे, जसं कालिया नाग प्रसंग आहे, तसंच सुदामा प्रसंग आहे, त्यानंतर माखन चोरीचा जो प्रसंग आहे, त्यानंतर जसं यशोदा माने त्यांच्या मुखामध्ये ब्रह्मांड पाहिलं होतं, असे बरेच असे प्रसंग त्यांनी तिथे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कोरीव काम केलेलं आहे. हनुमानाची प्रतिमा आहे, प्लस मंदिरामध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांच्या जोडीच्या मूर्ती मंदिराच्या आवाराच्या वर केलेल्या आहेत. त्या अतिशय सुंदर आहेत आणि माहितीपूर्वक आहेत. जर तुम्हीसुद्धा व्हिजिट केलं तर तुम्हीसुद्धा प्रत्येक मंदिराच्या त्या द्वारावरती किंवा ज्या मंदिरावरती ज्या कोरीव काम केलेलं आहे ते तुम्हीसुद्धा बघू शकतात, आणि नक्की बघा. बरेच लोक इथे दर्शन घेता घेता काहींनी इच्छा मागून इथे सिक्के टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे सुरभी कुंड, श्री गिरिराजी मुखारविंद, श्री दंडवती शिला, श्री उद्धव कुंड, श्री कृष्ण कुंड, असे बरेच गोष्टींना त्यांनी नावं दिले आहे, माहिती पुरवली आहे. आणि
पाण्यामध्ये किती सुंदर छोटे छोटे मासे आहेत बघा. अशा बरेच अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप सुंदर अशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे ही प्रतिमा इथे आहे तशीच सर्वात मोठी प्रतिमा मंदिराच्या आवारात आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे गणेशांची, माताची आणि श्रीकृष्णाची. मंदिराचं चांगलं असं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालो आहोत. मंदिरामध्ये दर्शन करून मला खरंच खूप बरं वाटलं आहे आणि आता बघूया काही प्लॅन झाला तर जाऊया, नाही तर मग आपला ब्लॉग इथे आपण एंड करूया. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. खूप असे चांगले चांगले प्लॅन्स आहेत. रिसेंटली माझे खूप असे चांगले प्लॅन्स आणि चांगले विजिट्स होऊन गेलेले आहेत, बट मी बनवले नाही. पण कमिंग ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले ब्लॉग, खूप चांगले चांगले व्हिडिओ, सिनेरीज आणि जिथे जिथे मी विजिट करेन तिथे मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो भेटूया. बाय गाईज. ठरल्याप्रमाणे प्लॅन चेंज झाला आणि आम्ही इथे जवळच्या डॅमजवळ आलो आहोत. तुम्हाला मी लिटरली दाखवू. माझा फ्रेंड एवढा बेकार आहे तरी मला ज्या जागेवरून चढवलं आणि मी हिल्स वेअर केल्यात. ही ती जागा आणि ह्या जागेवरून त्याने मला चढवलं आहे आणि मी हिल्स वेअर केल्यात आणि हा माणूस मला असल्या जागेवरून चढवतो. पडली. हे इथलं लोकेशन. लास्ट टाईम जेव्हा आम्ही इथे आलेले तेव्हा हा जो पाणी आहे तो खूप भरलेला होता, बट आता कमी आहे आणि इथे काही मुलं बघा मस्ती करत आहेत, पोहत आहेत, काही मासे पकडत आहेत. अशा प्रकारे मी घरी आलेली आहे आणि आपण आपला ब्लॉग इथेच संपूया. तुम्ही बघू शकतात किती मस्त वाऱ्यावर उडून आलेली आहे मी आणि माझ्या केसांची पूर्ण वाट लागलेली आहे. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.